रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दौलत अथर्व साखर कारखाना गळीत हंगामावर संकट, कामगारांचा शिफ्टवर बहिष्कार, शेतकरी तोडणी वाहतूकदारांची नाराजी। दौलत अथर्व साखर कारखान्यातील कामगारांच्या मागण्यांवरून सुरू असलेल्या वादावर जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीनंतरही तोडगा सुचवून देखील शुक्रवारी कामगारांनी शिफ्टमध्ये येण्यास नकार दिल्याने कारखाना अद्याप सुरू झाला नसल्याने यंदाच्या गळीत हंगामावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। त्यामुळे शेतकरी, सभासद आणि वाहतूकदार यांची चिंता वाढली आहे। दौलत कारखाना कामगारांच्या प्रश्नी मंगळवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अधिकारी कार्यालयात बैठक पार पडली। या बैठकीत कारखाना प्रशासन आणि कामगार प्रतिनिधी यांच्या 11 मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली। बहुतांश मागण्या प्रशासनाने मान्य केल्या असल्या तरी त्रिपक्षीय वेतन करारावर कामगार आग्रही आहेत आणि त्यानुसार यापूर्वी 2022 मध्ये जिल्हाधिकारी यांनी त्रिपक्षीय करार आणि अथर्व व्यवस्थापन या दोघांच्या सामंजस्यपणाने योग्य तोडगा काढला होता। तरी देखील कामगार आता परत 2019 मधला करार करण्यास आग्रही आहेत। त्यानुसार साखर आयुक्तांच्या मध्यस्थीने त्यावर निर्णय घेण्याची सूचना जिल्हा अधिकाऱ्यांनी केली। तसेच या विषयावर प्रशासन आणि कामगारांनी एकत्र येऊन तोडगा काढण्याच्या सूचना देखील दिल्या होत्या। त्यानुसार कारखाना प्रशासनाने 29/10/2025 रोजी बैठक आयोजित केली, पण त्या बैठकीत संघटनेचे प्रमुख पदाधिकारी गैरहजर राहिले असे व्यवस्थापनाने म्हटलं आणि चर्चा होऊ शकली नाही। अखेर शुक्रवारी कामगारांनी शिफ्टमध्ये येण्यास नकार दिला, त्यामुळे कारखाना सुरू होऊ शकला नाही। कामगारांच्या या निर्णयामुळे कारखाना परिसरात सकाळपासूनच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। शेतकरी, सभासद आणि वाहतूकदार मोठ्या संख्येने कारखाना परिसरात जमा झाले होते। गळीत हंगामाची सर्व तयारी पूर्ण असून वाहतूक यंत्रणा सज्ज आहे। टोळ्या दाखल झाल्या आहेत, पण कारखाना सुरू नसल्याने सर्व कामकाज ठप्प झाले आहे। शेतकरी आणि वाहतूकदारांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी वाहतूकदार रामा वांद्रे, संभाजी चोथे, सागर पाटील, ज्योतिबा पाटील, रानबा फडके, रमेश पाटील, राजू लांटे, कृष्णा पाटील यांच्यासह शेतकरी, सभासद उपस्थित होते। सर्वांनी एकमुखाने कारखाना तात्काळ सुरू करण्याची मागणी केली। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। आता सर्व भागातले कारखाने चालू झालेले आहे। सर्व आमची तोडणी यंत्रणा हजर झालेली आहे आणि हे कामगारांनी व मालकांनी ते आज कारखाना चालू होण्याच्या अवस्थेत असताना आता बंद पडलेला आहे। त्यासाठी आता आम्ही सर्व आमची यंत्रणा आहे की 150-200 आमच्या टोळी आता भागात हजर आहेत ऊस तोडण्यासाठी। आणि आज तोडणी चालू होणार होती, येऊन बघतोय तर इथे फॅक्टरी सर्व बंद आहे। कामगारांनी सण केलेला आहे आणि आता आम्ही काय करायचं ह्यासाठी आम्ही सर्व वाहतूकदार इथे जमा झालेलो आहे। तरी कामगार पण इथे सहकार्याची भूमिका घेत नाही। यावर आता तुम्हीच काय ते उपाय सांगा। कामगारांचं ते कामगारांकडे आम्ही गेले असताना तरी कामगारांनी म्हटलं जे इतर कारखान्यांना जर पगार आहे तो पगार आम्हाला द्यावा त्यांनी, आणि आम्ही उद्यापासून का आत्तापासून आम्ही कामाला हजर होतो असं त्यांनी म्हटलं आम्हाला। मग ते इथं साहेबांचं पण म्हणणं आम्ही सांगितल्यावर साहेब काय म्हणतात, तेवढा पगार आम्हाला इथे जमत नाही। 3 महिने काम 9 महिने बसून असल्यामुळे थोडा पगार पण द्यायला जमत नाही। आणि ते काय म्हणतात की दुसरं काय लागू होणार तरी त्रिपक्षीय करार, त्या दोन्ही कारखान्यावर त्रिपक्षीय करार नसताना आमच्या इथेच कसा त्रिपक्षीय करार लागू होऊ शकतोय, हे कसं काय? हे कामगार म्हणजे चालवायचं आहे काय बंद पाडायचं आहे त्याच्या मनात, ते असं हे चर्चा चालू आहे। मग ते आता कामगारांनी निर्णय घ्यायचा आणि शेतकऱ्यांनी निर्णय घ्यायचा आणि मालकांनी। आता ते कामगारांनी आणि मालकांनी ठरवायचं आहे, कारण आम्ही वाहतूकदार जे आहे आज जवळजवळ 15 ते 16 लाख रुपये घालून आम्ही लेबर आणून इथं आता 8 दिवस झाले बसवलेलो आहे। त्याचा विचार सगळ्यांनी कामगारांनी सुद्धा करावा आणि मालकांनी सुद्धा करावा, ही आमची भूमिका आहे। चाललाच पाहिजे,
ह्या कामगारांनी जर असे जर हे करीत राहून जर काहीतरी कारखाना बंद पडत असतील तर आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं? आमची उसं तरी ह्या पावसामुळे आमची उसं तरी लेटनं थांबलेलीच आहेत काय, आणि कारखाना थांबून आम्हाला जमत नाही. आम्ही काहीतरी करून आम्ही कारखाना चालू करून बघीन.